नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत कामगार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारांच्या मुलांना पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सहाय्य योजना। मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना आणि त्यांच्या पत्नीला उच्च शिक्षणासाठी आर्थिक बळ देणं हा आहे। जर तुमची मुले कोणत्याही शासनमान्य महाविद्यालयात पदवीची म्हणजेच डिग्रीच्या पहिल्या ते चौथ्या वर्षात शिकत असतील तर त्यांना सरकारकडून दरवर्षी तब्बल 20,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिले जातं। पण लक्षात ठेवा, ही योजना जास्तीत जास्त 2 मुलांपर्यंत आणि नोंदणीकृत पुरुष कामगाराच्या पत्नीलाच लागू आहे। यासाठी मुख्य अट अशी आहे की विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण केलेलं असावं आणि सर्व कागदपत्रे स्वप्रमाणित म्हणजेच सेल्फ अटेस्टेडेड असावीत। यासाठी पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, कामगार मंडळाचं ओळखपत्र, बँक पासबुकची प्रत, मागील वर्षाची गुणपत्रिका, चालू वर्षाचं बोनाफाईड आणि रहिवासी पुरावा ही कागदपत्र लागतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करा, तो भरा आणि तुमच्या जिल्ह्याच्या कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात सादर करून पावती नक्की घ्या। ही शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा होईल। माहिती आवडली असल्यास गरजू कामगारांपर्यंत नक्की शेअर करा। या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल किंवा इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच सहज योजना हे ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि घर बसल्या सर्व योजनांची माहिती मिळवा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी सहज योजना या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।